आज 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला, पण खऱ्या अर्थाने आजसुद्धा श्रीरामपूर नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले नाही आहे। माझ्या मुलाची गेल्या महिन्यात हत्या झाली। हत्या होऊन आज त्याला 1 महिना उलटलेला आहे। आणि ज्यावेळेस आम्ही हत्या झाल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलेलो होतो, त्यावेळेस पोलीस प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की या मागं जे काही गुंड आहे, जे काही गुंडाच्या टोळ्या आहेत, या सर्वांना आम्ही अटक करून यांच्यावर मोक्या अंतर्गत कारवाई करणार आहोत। त्यांनी आम्हाला हा शब्द दिला होता, पण गेल्या 1 महिन्यात अजून कोणतेही गुंड या हत्येमागं आहेत ते अजून काय सापडलेले नाही आहेत। त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही आहे। मग हे कधी कारवाई होणार, कधी या गुंडांना अटक होणार? त्यासाठी आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। या सर्व गुंडांना धरून यांच्यावर कारवाई करून ह्यांना मोक्या अंतर्गत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आपल्या मागणीची दखल शासनाने केली। हे उपोषण किती दिवस चालणार आहे, कसं होतं? जोपर्यंत हे गुंड धरून यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन चालू ठेवणार आहोत। तरुण व्यावसायिक आकाश दुबैया यांची जी निर्घृण हत्या झाली त्याच्या निषेधार्थ भूतो न भविष्यती एवढा मोठा रोष आणि संताप श्रीरामपुरातल्या नागरिकांनी 4 दिवस श्रीरामपूर बंद ठेवून व्यक्त केला। या ज्या गुंडांच्या टोळ्या या श्रीरामपूरमध्ये निर्माण झाल्यात त्यातून सर्वसामान्य नागरिक हा त्रस्त आहे। या श्रीरामपूरमध्ये गुंडगिरी, दहशत, अंमली पदार्थांचा वापर, या सगळ्या गोष्टी यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा आणि लोकांना निर्भय वातावरणात जगता यावं सर्वसामान्य माणसाला, ही श्रीरामपूरकरांची मागणी आहे। आणि हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती यामध्ये व्हावी आणि ज्यांनी गुन्हा केला ते कोणत्या गटाशी, कोणत्या संघटनेशी निगडीत आहेत, टोळीशी, त्यांच्यापर्यंत हा तपास गेला पाहिजे, त्यांचे आका पकडले गेले पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याशिवाय श्रीरामपुरातला सर्वसामान्य माणूस हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जसं मुक्त वातावरणामध्ये जगायला पाहिजे तसं जगू शकत नाही। त्यामुळे या गुंडांचा बंदोबस्त करा, ही सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं अध्यक्ष या नात्यानं मी या दुबैयांच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देतो। श्रीरामपूरमध्ये 1 महिन्यापूर्वी धर्मानी हिंदू असलेल्या आकाश दुबैयाची हिंदू गुंडाकडून हत्या झालेली आहे आणि या हत्येच्या निमित्ताने हिंदुत्वाच्या नावाखाली बेग गँगनी जे गुन्हेगारी साम्राज्य उभं केलं आणि जो त्यांच्या गुन्हेगारांनी, बेग गँगच्या टोळीनी जो गुन्हेगारीचा उच्चाद मांडला या श्रीरामपूर शहरामध्ये, याचं समूळ उच्चाटन व्हावं अशी त्यावेळेला मागणी होती। आणि या बेग गँगला आम्ही मोका लावू म्हणून SP साहेबांनी लेखी दिलेलं होतं। या 1 महिन्यामध्ये या ठिकाणी या सगळ्या गोष्टी श्रीरामपूर शहरात त्यांचे गुंड राजरोज फिरत आहेत, लोकांना दम देत आहेत, गुन्हे घडतातच आहे। आणि म्हणून या बेग गँगच्या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन व्हावं या ठिकाणी दुबैया कुटुंब धरण्याला बसलेलं आहे। या धरण्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे।